फाहीम अब्दुल्लाच्या आवाजामध्ये गाणं तुम्ही एन्जॉय केलं 95 मिरचीवर. गुड इव्हनिंग. येस. आणि मगाशी आपण जयंत वडदकर सर यांच्यासोबत बोललो. अमरावतीचे जे पक्षी निरीक्षण संघटना जी आहे तिचे पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष आहेत. आणि आज आपल्यासोबत आता डॉक्टर मिलिंद शिरभाते सर सुद्धा आहेत, जे शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत आणि त्यासोबतच पक्षीमित्र संघटनेचे जिल्हा समन्वयकसुद्धा आहेत. सो आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये काय हालचाल सुरू आहे या निमित्तानं, या पक्षी सप्ताहानिमित्तानं, तर त्याबद्दल ते काय म्हणाले ऐकूयात. माझं नाव डॉक्टर मिलिंद शिरभाते. येस. प्रोफेसर प्राणीशास्त्र विभाग, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला, आणि जिल्हा समन्वय महाराष्ट्र पक्षी मित्र. काल अकोल्यामध्ये जो कार्यक्रम झाला तो निसर्ग कट्टा अकोला आणि वन विभाग अकोला, आणि याच्यासोबतच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचं वनविद्या विभाग म्हणजे फॉरेस्ट्री विभाग आणि वेटरनरी कॉलेजचे काही विद्यार्थी, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि काही एनजीओज, असं सर्वांनी मिळून एक अटल घनवन म्हणून आहे मलकापूरच्या पुढे, जिथे मियावाकी नावाचे शास्त्रज्ञ होते. त्यांचा एक कन्सेप्ट होता की आपण असं म्हणतो ना की बा कुठे खडकाळ जमीन आहे तर तिथे फॉरेस्ट जगू शकत नाही, झाडं मोठे होऊ शकत नाही. पण मियावाकी नावाच्या शास्त्रज्ञांनी एक कन्सेप्ट शोधून काढला की त्यामध्ये जर तुम्ही जवळ जर झाडं लावली वेगवेगळ्या प्रजातींची, तर त्या झाडांमध्ये कॉम्पिटिशन निर्माण होते आणि कमी वेळामध्ये जास्त उंच घनवन तिथं तयार होतं. तर असा कन्सेप्ट तिथं सक्सेसफुली आपण इम्प्लिमेंट केलेला आहे. तिथे सगळ्यांनी जाऊन व्हिजिट करावी या अपेक्षेने आपण यावेळेसचा पक्षी कट्टा तिथे आयोजित, आणि तिथे कसं मिक्स प्रजाती असल्या कारणाने तिथे सगळ्या प्रकारचे पक्षी आपल्याला इतक्या कमी क्षेत्रामध्ये जास्त पक्षी आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि त्याच्या बॅक साईडला बॅकवॉटर पण आहे, तिथे सुद्धा काही पाणथळावरचे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. तर मग असं आम्ही तिथे सर्वांनी मिळून जवळपास 69 लोक आम्ही काल तिथे जमलो आणि तिथे या पक्ष्यांविषयीची माहिती सर्वांना देण्यात आली. पक्षी निरीक्षण कसं करावं याची माहिती देण्यात आली. आणि हा अनुभव जो आहे ना खूप फॅसिनेटिंग असतो. यांनी तर अजून एक गोष्ट मगाशी मेन्शन केली जी मी तुम्हाला या इंटरव्ह्यूमध्ये ऐकू शकलो नाही, की अंध व्यक्तींसाठी सुद्धा, दृष्टीहीन व्यक्तींसाठी सुद्धा यांनी पक्षी निरीक्षण जे आहे त्या ठिकाणी आयोजित केलं होतं. आणि त्यांना त्या पक्ष्यांचे जे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि त्यांचं वर्णन जे आहे ते सांगून त्यांनी हा कार्यक्रम पार पाडल्याची की खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि मला खरंच ही गोष्ट खूप आवडली. थँक्यू सो मच सर आमच्याशी बोलल्याबद्दल. अँड बॉस, इथनं आता माझी निघण्याची वेळ आहे, तर भेटूयात उद्या सकाळी 8 ते 12. तोपर्यंत काळजी घ्या आपली, आपल्यांची, आपल्या आसपासच्या लोकांची. दिस इज आर जे मिलिंद सायनिंग आउट. स्टे ट्यून्ड टू मिर्ची. इट्स हॉट.